नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कृषी मुद्रा या विशेष सत्रात मनापासून स्वागत. तर आज आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम सर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांनी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडलेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण नुकतेच किनवट तालुक्यामध्ये बोधडी येथे जे आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनामागे नेमकी भूमिका काय आहे आपली, किंवा कारण काय आहे, आणि त्यासोबतच हे जे आंदोलन करण्याची वेळ का आली, आपल्याला काय वाटतं? खूप खरंच हा जीवाला लागणारा प्रश्न आहे मॅडम. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सरकार उत्पन्न वाढीच्या गोष्टी करते, पण वास्तवात शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हा प्रश्न गंभीर आहे. साध्या 2-4 मागण्या घेऊन आम्हाला सरकार दरबारी पाठपुरावा करून करून थकलोय आम्ही, आणि मग आंदोलन करायची वेळ आली आहे. 2 वेळा रास्ता रोको झालाय. काय प्रश्न आहे आमचा? सरकारने हमी भावाची हमी दिली आहे. मका पीक घेणार आहे सरकार. नांदेड जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरवर मका आहे. त्यातली 10,000 हेक्टरवर मका एकट्या किनवट तालुक्यामध्ये आहे. आणि एवढी मोठी मका उद्या सरकार खरेदी करणार आहे का नाही? मग कधी करणार? आता मका काढणीची वेळ आली आहे, आणि गेल्या 4 महिन्यापासून आम्ही सरकारचा पाठपुरावा करतोय. सरकारचं कुठलंही आम्हाला प्रतिसाद आला नाही. म्हणून आम्ही नाईलाजाने मागच्या 20 मार्चला एक रास्ता रोको केला, आणि त्याच्यावर आता सरकार आता तरी भूमिका घेईल म्हणून आम्ही एकतर मका खरेदी व्हावी, गाव पातळीवर मका खरेदी करावी. जसं आपल्या बाजूला तेलंगणा राज्य आहे, ते आपल्या बाजूलाच गावातून मका खरेदी करतंय. सगळ्याच शेतमालाची खरेदी सरकार तेलंगणामध्ये जसं करतं, आपल्या सरकारने करावं. शेतकऱ्यांचं उत्पन्न त्याच्यात वाढेल, किंवा नुकसान होणार नाही. विजेचे प्रश्न आहेत. आम्हाला शेतीला वीज मिळत नाही. रात्रीला वीज मिळते मॅडम. इस्लापूर सर्कलमध्ये 9 शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला, त्यातले 2 शेतकरी मेले. सरकारने 4 पैसे नुकसान भरपाई म्हणून दिली, पण याच्याने प्रश्न सुटतो का? त्या कुटुंबाची आज त्या लेकरांना आज कोण सांभाळणार आहे? ही भयानक स्थिती आली आहे. म्हणून आम्ही म्हणलं दिवसा वीज द्या. आम्हाला दिवसा पण नाही आणि रात्री पण वीज नाही. 2 दिवसाला आड करून वीज मिळायला लागली. मका अक्षरशः आमचा वाळून गेला. मागच्या वर्षी पावसाने गेलं, यावर्षी पाणी देता आलं नाही म्हणून मक्यासारखं पीक आमच्या हातातून गेलं. आणि पावसाळी पीक तर असे खरीपाची त्याची गॅरंटी नाही आहे. रबीच आमचा गॅरंटेड हंगाम आहे, तो सुद्धा सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेला. आम्हाला वीज मिळावी. बोदलीचं सबस्टेशन 5 मेगावॅटचं आहे. गेल्या 30 वर्षापासून ते ओव्हरलोड आहे. त्याला 10 मेगावॅट करावा असं अजूनही प्रशासनाला वाटत नाही आहे. ही छोटीशी मागणी घेऊन आम्ही प्रशासनाकडे गेलो. इस्लापूरचं तीच अवस्था आहे. इस्लापूर सर्कलमध्ये पण 5 मेगावॅटवर वीज सप्लाय होते. त्यांचा लोड 10 मेगावॅटचा आहे. आम्हाला हमी भावाची खरेदी व्हावी, वीज मिळावी. गोकुळवाडी म्हणून एक छोटंसं गाव, आदिवासी वस्ती बसल्या 20 वर्षापासून. त्या गावाला आजही जायला रस्ता नाही, पिण्याचं पाणी नाही, गावात एजीचाही वीज पुरवठा नाही, गावठाणला सुद्धा लाईट नाही. देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या लोकांना हे ऐकलं तर दुःख वाटेल. सरकार चांगलं काम करत असावं, इथलं प्रशासन त्यांना नीट, इथल्या लोकांना ते काम करता येत नसावं. त्या गावाला गावठाणचा तरी वीज पुरवठा द्या. ही छोटीशी मागणी घेऊन आम्हाला सरकार दरबारी जावं लागलं. सरकार ऐकत नाहीये, म्हणून नाईलाजाने आम्हाला 20 तारखेला रस्ता रोको करावा लागला मॅडम. आपण जो आत्ता प्रश्न मांडलेला आहे की किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री सुद्धा वीज पुरवठा व्यवस्थित होत नाही, तर ही जी मागणी आपण करत आहात, तर ह्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून आश्वासने दिली जातात निवडणुकींच्या तोंडावर, अगदी. आणि मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे काही ठिकाणी अपघातही घडले, जे आपण आता सांगितलेले आहेत. तर या पार्श्वभूमीवर आपली नेमकी काय भूमिका आहे, आणि आपल्या भागातील आता सध्याची वीज पुरवठ्याची स्थिती कशी आहे? आत्ता सध्या तर भयानक स्थिती आहे. आमचा मक्काचा हंगाम, आता आमचा गहू एक पाण्या वाचून गेलाय मॅडम. म्हणजे जे नुकसान झालं ना, ते कधीच भरून न येणारं नुकसान आहे. शेतकऱ्यांचा हा हंगाम गेलाय. आता आम्हाला वीज अजिबात मिळत नाहीये. पण आता सरकारनं याच्यावर लक्ष द्यावं. आमच्या लोकप्रतिनिधी याच्यावर गांभीर्यानं हे घ्यावं, आणि हा प्रश्न कायमचा सोडवता येईल. फार पैसे लागत नाहीये. आमच्या एका बोदडी सबस्टेशनचा हिशोब जर दिला तर शेतात वीज मिळावी, रात्रीला राहणाऱ्या लोकांना सिंगल फेस लाईट मिळावी, कारण ती राहणारी लोक माणसं आहेत. आणि ही तरतूद करण्यासाठी प्रशासनाला केवळ 4.5 लाख रुपये लागणार आहेत. या माध्यमातून माझी विनंती आहे प्रशासनाला, आदिवासी विभागाला विशेष विनंती आहे,
किनवटच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना विशेष विनंती आहे, त्यांच्याकडे आदिवासी विभागाचा प्रचंड पैसा आहे. फक्त 4.5 लाख रुपयाच्या तरतुदीने एक सबस्टेशन म्हणजे साधारणतः 30-40 गावं रात्रीला सुद्धा उजेडात राहतील. त्या गावात राहणाऱ्या, त्या शेतात राहणाऱ्या लोकांना वीज मिळू शकते. फक्त 4.5 लाख रुपयाच्या तरतुदीने इस्लापूर आणि 4.5 लाख रुपयाच्या तरतुदीने बोधडी म्हणजे 9 लाख रुपयामध्ये अर्धा तालुका प्रकाशमान होतोय. ही सरकारची अनास्था आहे. 5 मेगावॅटचं आमचं ट्रान्सफॉर्मर गेल्या 30 वर्षाखालचं आहे. 30 वर्षात किती लोकसंख्या वाढली, किती एजीचा लोड वाढलाय, गावात किती प्रत्येकाच्या घरी फॅन आलाय, आता कूलर आलाय, AC आलाय. मग सरकारला कळत नाही का, प्रशासनाला कळत नाही का लोड वाढवून घ्यावा? म्हणून आमची विनंती आहे त्यांना की बोधडीला 5च्या ऐवजी 10 मेगावॅट करा आणि इस्लापूरला 5 मेगावॅटच्या ऐवजी 10 मेगावॅट करा. मग सगळा अर्धा तालुक्याचा प्रश्न हा सुटून जाईल मॅडम. पण वारंवार हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेले आहेत किंवा ही भूमिका मांडलेलीच आहे. आणि आत्ता जे आपण नुकतंच रास्ता रोको आंदोलन केले ते मक्यासाठी हमी भाव मिळावा यासाठी होतं. हो. तर हे जे आपण आंदोलन केलेलं आहे ते म्हणजे आपली काय अपेक्षा आहे की शासनाने जे आत्ता हमी भाव दिलेला आहे तो पुरेसा आहे का, किंवा त्याचा नेमका हमी भाव काय असायला पाहिजे? अंमलबजावणी अवस्था इतकी बिकट आहे. कागदावर आम्हाला हमी भाव आहे, मक्यासाठी 2400 रुपये, कापसासाठी 8,100 रुपये. वास्तवात कापसाची खरेदी, कापसाची पण अवस्था एवढी बिकट आहे मॅडम. किनवट तालुक्यामध्ये 42,000 हेक्टरवर कापूस पेरला जातो. 3.5 लाख क्विंटल कापूस मागच्या वर्षी खरेदी झालाय म्हणजे पिकलाय. आणि किनवट तालुक्यामध्ये एकच जिनिंग आहे, तिने अख्ख्या सीझनमध्ये फक्त 37,000 क्विंटल कापूस खरेदी केलाय. किनवट तालुक्यातला माल आता आम्ही बाहेर नेऊ शकत नाही. सरकारची बंदी आहे, पाबंदी आहे, राज्याच्या बाहेर जाऊ देत नाहीये. किनवट तालुक्यामध्ये जिनिंग नाहीये आणि 3.5 लाख क्विंटल उत्पादित होत असताना 37,000 क्विंटल पिलाईची क्षमता असणारी एक जिनिंग ठेवून त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवलंय मॅडम. शेतकऱ्यांनी मजबुरीने आपला कापूस बाहेरच्या बाजार मार्केटला विकला. 6,800चा भाव त्यांना मिळाला. त्यांच्याच सातबाऱ्यावर कापूस टाकला गेला आणि व्यापाऱ्यांनी FPOच्या नावाने परत एकदा शेतकऱ्यांना लुटलंय. चण्याच्या बाबतीत आता भयानक स्थिती चालू आहे. शेतकऱ्यांच्या सातबारे घेत आहेत. सरकारच्या सरकारच्या योजनेचा दुरुपयोग चालू आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी प्रचंड मोठी लूट चालू केलेली आहे आणि सरकारला वाटतं की शेतकऱ्यांचा माल घेतोय. आम्ही हमी भावाबद्दल समाधानी आहेत. 2400 रुपयेच का असणार मक्याला भाव आम्हाला द्या, पण आता सरकार मका खरेदी करत नाही. सरकारचा हमी भावाचं ते दुकान उघडं नाहीये. किनवट तालुक्याचा भरड धान्य खरेदीचे अधिकार आदिवासी विकास महामंडळाला दिलेत. आदिवासी विकास महामंडळ 2 काटे घेऊन एवढा 10,000 हेक्टरचा मका नाही खरेदी करू शकत. त्यांची क्षमता नाहीये. त्यांनी मागच्या वर्षी 2,000 लोकांनी ज्वारीसाठी नोंदणी केली, फक्त 80 लोकांची ज्वारी खरेदी केली. उरलेल्या 1920 लोकांना खाजगी बाजारात ज्वारी मातीमोल भावाने विकावी लागली. ही भयानक स्थिती असताना आमच्या आमदार साहेबांनी याच्यावर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. आदिवासी विकास महामंडळावर अवलंबून न राहता सगळ्याच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना मका खरेदीमध्ये शासनाने सहभागी करून घ्यावं आणि गावातल्या महिला बचत गटांना प्राधान्याने खरेदीचे केंद्र द्यावेत. 9 कोटी रुपयाचं महिलांचं याच्यात उत्पन्न होणार आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यातनं महिला सक्षमीकरण घडणार आहे मॅडम. आपण आत्ताच जे नमूद केलेलं आहे की महिला बचत गटांचा यांच्या माध्यमातून हे मका खरेदीचं प्रक्रिया व्हावी. हो. तर ही जी आपली मागणी आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा कशा प्रकारे होईल त्याबद्दल थोडक्यात माहिती. ओके, हे बघा, एखाद्या ठिकाणी माल खरेदी केंद्रावर घेऊन जायचा असेल तर प्रत्येक त्या मालासाठी अर्ध्या क्विंटलसाठी 40 रुपयाचा एक बारदाना, म्हणजे एका क्विंटलला 80 रुपयाचा बारदाना आला, 40 रुपयाची हमाली आली, 100 रुपयाचे वाहतूक खर्च आला, म्हणजे प्रति क्विंटल शेतकऱ्याला 200 रुपये खर्च करावा लागेल. आणि मक्यासारखं पीक ज्याचा हमी भाव 2400 रुपये आहे आणि त्याच्यात 200 रुपये वाहतुकीला गेले, 50-60 रुपये त्या खरेदी केंद्रावर त्याची लूट होते. ही सगळ्यांना माहित आहे. क्विंटलला 100 रुपये घेतल्याशिवाय ती खरेदी पुढे जात नाही. म्हणून खऱ्या अर्थाने जर गाव पातळीवर माल खरेदी झाला तर वाहतुकीचे 200 रुपये, दलालांचे 100-200 रुपये शेतकऱ्यांना वाचतील आणि हा त्याचा खर्च, किमान झालेला खर्च काढण्यासाठी तो पूरक ठरेल. गाव पातळीवर मका खरेदी झाली किंवा सगळे हमी भावाने माल जर गाव पातळीवर खरेदी झाला तर आमच्याकडे वाईमध्ये एक उमरी बाजार इथं
जनशक्ती महिला बचत गटाने खरेदीचा प्रयोग करून दाखवला. त्या महिला सक्षमपणे खरेदी करत आहेत. हे समाजासमोर एक होणं एक उत्तम आदर्श असं उदाहरण निर्माण झालंय. किनवट सारख्या आदिवासी भागामध्ये वैशाली कोटरंगे सारखी एक महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतमाल खरेदी करू शकते. तर तेच मॉडेल आता आम्हाला तालुकाभर आणि पुढे ते राज्य पातळीवर नेता येईल. याच्यात महिला विभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. उमेदनी याच्यावर काम करण्याची गरज आहे. पंचायत समितीने आपला थोडासा झटकून कामाला लागलं तर 9 कोटी रुपये महिलांचं उत्पन्न वाढणार आहे. शेतकऱ्यांचे 40-45 कोटी रुपये याच्यातनं लुटीपासून राहणार. एकट्या किनवट तालुक्यामध्ये 40 कोटी रुपयाचं लूट एकट्या या मका पिकातून होणार आहे. आणि अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, सरकारने जे आता आम्हाला कर्ज माफीची घोषणा केली आहे, 180 कोटी रुपये किनवट तालुक्यावर कर्ज आहे. मग अख्खा 7-12 कोरा करायचा ठरला तर 180 कोटी रुपये आहे. आता सरकार ज्या पद्धतीने अटी शर्ती लावतंय, 50-60 कोटी रुपये आमच्या तालुक्याच्या वाट्याला येतील. आणि एकट्या कापसामध्ये आमचे 40 कोटी रुपये गेलेत. पावसाळी मक्यामध्ये आमचे 20 कोटी रुपये गेलेत. आता आता या मक्यामध्ये आमचे 45 कोटी रुपये जातील. 150 कोटी रुपयाची लूट माझी या तालुक्यात एकाच सीझन मध्ये शेतकऱ्याच्या खिशातून जात आहेत. सरकार कुठं झोपलंय? केंद्रीय कृषी मंत्री 8 पट उत्पन्न झाल्याचं बरळतायत. हे अत्यंत दुर्दैवी चाललंय आणि हे बघायला कोणी तयार नाहीये. शेतकऱ्यांकडे कोणी बघणार आहे का? 70% समाज शेतकरी आहे. आम्ही जातीपातीत विभागलो, यांनी विभागलं होतं, पण आता हा विषय दूर राहिलाय. आता ही जात 70% आहे. 25% लोक व्यवस्था उलथवू शकतात. 70% लोकांना तुम्ही सतवताय, याचे परिणाम सरकारला गंभीर भोगावे लागतील. म्हणून आमचे हात जोडून विनंती आहे शासनाला, प्रशासनाला, त्यांनी अक्षरशः युद्धपातळीवर काम करावं आणि आता तरी किमान मक्यात शेतकऱ्यांना वाचवावं, नाहीतर अक्षरशः शेतकरी देशोधडीला लागेल. मोठ्या प्रमाणावर किनवट तालुक्यामध्ये आत्महत्या वाढण्याची याच्यातून परिस्थिती निर्माण होती आहे मॅडम. तर सर, या आंदोलनादरम्यान आपल्याला प्रशासनाकडून कितपत सहकार्य मिळालं आहे? अत्यंत दुर्दैवाची, मी अत्यंत खेदाने आपल्याकडे नमूद करू इच्छितो, आम्ही साधी मागणी केली आहे. 20 वर्षापासून ते गाव अंधारात आहे. आदिवासी वस्ती आहे. त्या गावाच्या वनपट्ट्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, रस्ता नाही आहे. तहसीलदार मॅडमला एवढीच विनंती केली आहे की आपण मॅडम एक व्हिजिट करा. आपण गेलात तर प्रशासन जाईल, तहसीलदार आला तर अख्खं प्रशासन येतं. त्या गावाचे प्रश्न चुटकीसरशी संपतील. दलाल त्या लोकांना लुटायला लागले, ते बंद होईल. आणि काय मागणी घेऊन गेलोय आम्ही? मका खरेदी करा. विनंती केली आहे तहसीलदार मॅडमला की आपण या सगळ्या विभागाला, मग आदिवासी विभाग असेल, आदिवासी विकास महामंडळ असेल, कृषी विभाग असेल, त्याच्या संदर्भात असलेले गट विकास अधिकारी असतील, उमेद असेल, महिला बचत गटाचं काम करणारे लोक असतील, वीज वितरण कंपनी असेल, ह्या सगळ्यांना एकत्र बसवा. पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, या सगळ्यांना एकत्र बसवा. आणि PWD असेल, यांना एकत्र बसवू आणि आपण सगळ्यांना एकत्र बसून ह्या सगळ्या प्रश्नांना आपण विषय निकाली काढू. कारण फक्त टोलवाटोलवी होते. आम्ही या विभागाकडे गेलो की त्याचं नाव सांगतं, त्याच्याकडे गेलो की याचं नाव सांगतं. म्हणून तहसीलदार साहेबांना विनंती होती की आपण ही बैठक लावावी. अत्यंत दुर्दैवाने नमूद मला करावं लागतं की तहसीलदार याच्यात गांभीर्य नाही आहे त्यांच्याकडे. कदाचित त्यांना हे काम काय, त्यांना इगो आहे मला कळत नाहीये. त्यांनी कृषी अधिकाऱ्याला पत्र काढलंय, आदेश दिलाय की तुम्ही बैठक घ्या. तालुका कृषी अधिकारी म्हणायला लागलेत की मी सक्षम आहे का ही बैठक घ्यायला, कारण त्यांच्या अंडर हे सगळे विभाग येत नाहीत. हे सगळे महसूलच्या अंडर येतात आणि त्या प्रमुख आहेत. त्यांच्यावर तालुक्यामध्ये आता फक्त SDM साहेब प्रमुख आहेत. त्याच्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे, एक तर तहसीलदार मॅडमनी आपण पुढाकार घ्यावा आणि ही बैठक घ्यावी. हे प्रश्न सहज सुटू शकण्यासारखे आहेत. नसेल तर किमान SDM साहेबांनी याच्यात जातीने लक्ष घालावं. आम्ही त्यांनाही वारंवार भेटलोय, त्यांनी लक्ष घालावं आणि हे प्रश्न सोडावेत. नाहीतर किमान आता आम्हाला कलेक्टर साहेबांकडे जावं लागेल, किमान आमच्या पालकमंत्र्याकडे जावं लागेल आणि संघटना आपल्या भावांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल. वेळ आली तर आम्ही वारंवार रस्त्यावर उतरू. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आमचा नाईलाज आहे, कारण मरता क्या न करता, आम्ही नाही केलो तर आम्ही मरणार आहोत, अशी भयानक स्थिती आहे. नक्की सर, आपण या आत्ताच्या परिस्थितीनुसार आणि वेळोवेळी आपण आंदोलन केलेलेच आहेत आणि आपण आताच सांगितले की जर परिस्थिती आली तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. यासोबतच आम्ही अपेक्षा करतो की आपल्याला सरकारकडून आणि प्रशासनाकडून देखील सहकार्य मिळेल. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात. तर पुन्हा भेटूयात
पुढील मान्यवरांसह. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.